സ്തോത്രം. प्रभु ने हमको और एक अवसर दिया। ये बात को देखकर मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ജനം എന്നുള്ളത് എത്രയോ വിശേഷമേറിയ ഒരു ജനമാണ്. ദൈവം അടുത്ത് വസിക്കുന്ന ഒരു ജനമാണ് ദൈവത്തിന്റെ ജനം. हम लोग परमेश्वर के लोग ये करके बोलते हैं समय में ये बात बहुत ही विशेष पूर्व और खास है, क्योंकि प्रभु के खास लोगों का खासियत यह है कि वो लोग परमेश्वर के एकदम निकट है। നമുക്കെല്ലാവർക്കും ഉള്ള ഒരു പ്രത്യാശ, ഒരു വിശ്വാസം, നമ്മുടെ എല്ലാം പിതാവ് ഒരുവൻ, നമുക്കെല്ലാവർക്കും ഒരു കർത്താവ്, നമ്മളെല്ലാം വ്യാപരിക്കുന്ന ആത്മാവ് ഒന്ന്, അങ്ങനെ ഒരു ദൈവം ഒരു പ്രത്യേക ലക്ഷ്യത്തോടു കൂടെ നമ്മളെ വിളിച്ച് വേർതിരിച്ച് നിർത്തിയിരിക്കുക. तो जब परमेश्वर ने जब हमें बुलाया, उन्होंने हमें बुलाकर एक लक्ष्य से हमें अलग करके उनके साथ उनकी उपस्थिति में रखा है। इस उपस्थिति में रखते समय में हमारा सबका अवस्था क्या है? हम एक ही पिता के अधीन में है, एक ही हमारा आत्मा है जो हमें चलाता है, एक ही आशा हमको दिया है और एक ही विश्वास में हमें दृढ़ रखा है। ये सब हम सबके अंदर खासियत है। इस रीति के इस वातावरण में पिता परमेश्वर ने हमें रखा है। നമ്മൾ പോൾ ബ്രദർ പറഞ്ഞതുപോലെ നമ്മൾ എത്രയും വേഗം ആ ദൈവരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കും. जैसा पॉल भाई ने हमको याद दिलाया कि कितना बहुत जल्दी अभी हम लोग प्रभु के राज्य में हमें मिलने वाले हैं। ഇനി എന്തുകൊണ്ടാണ് താമസിക്കുന്നതെന്ന് ചോദിച്ചാൽ ഒരുപക്ഷെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ചില ക്രമീകരണങ്ങൾ ചെയ്യാനുണ്ടായിരിക്കും. അത് ദൈവത്തിന്റെ കൃപയെന്നറിയും. तो शायद ऐसा एक सवाल आ सकता है कि प्रभु अभी देरी क्यों कर रहा है? उसका एक जवाब यह है कि हमारे जीवन में अभी भी बहुत सारा कमियां है, जो कुछ क्षेत्रों में उस विषय में भी प्रभु हमें सिद्ध करना चाहता है। इसके लिए प्रभु ने एक समय दिया है जो है अनुग्रह का समय, परंतु कुछ ही पल ही बचा है लेकिन प्रभु का राज्य में प्रवेश करने के लिए। അപ്പം നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായം അതിന്റെ 14 15 വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. इब्रानियों को पुस्तक 12 अध्याय उसका 13 और 14 पढ़ेंगे। और अपने पाँव के लिए सीधे मार्ग बनाओ कि लंगड़ा भटक न जाए पर भला चंगा हो जाए। सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता के खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा। ഓക്കെ, ഒരു ലോക്കൽ സഭയിൽ നമ്മൾ എല്ലാവരും ഒരുമിച്ച് കൂടി വരുമ്പോൾ हम लोग एक स्थानीय मंडली में जब सब लोग एकत्र होकर आते हैं, എല്ലാവരോടും എന്ന് പറയുമ്പോൾ ആദ്യം തന്നെ നമ്മുടെ ഭവനത്തിലുള്ള അല്ലെങ്കിൽ ഒരു ലോക്കൽ ചർച്ചിലുള്ള എല്ലാവരോടും സമാധാനം ആചരിക്കണം എന്നുള്ളത് കർത്താവിന്റെ അവനെ കാണാനുള്ള നമ്മുടെ യോഗ്യതയിൽപ്പെട്ട ഒരു കാര്യമാണ്. तो सबके साथ मेल रखो करके जब वो वाक्य पढ़ते समय में उस सब में सबसे पहला जो झुंड आता है वो हमारा पारिवारिक जीवन में रहने वाला जो है स्थानीय मंडली के बारे में कहा है। उस स्थानीय मंडली के विषय में सबसे पहले बात प्रभु उस मंडली के विषय में विश्वासियों से क्या बातें कानून रखा है या एक व्यवस्था रखा है जिसके वजह से हम प्रभु को देख सकते हैं, वो है कि स्थानीय मंडली में सबके साथ मेल रखना। അപ്പൊ നമ്മൾ കർത്തൃമേശ കൂടുമ്പോൾ ആ അപ്പം എന്തിനെ കാണിക്കുന്നു? जब हम പലരായ നാം ഒന്നാണ്. जब हम प्रभु मेज में आते समय में वो रोटी को देखते समय में क्या हमें याद आना चाहिए? वो रोटी क्या दर्शाता है? हम जो अलग अलग थे अब हम एक है। അപ്പോൾ അവിടെ ഒരു കാര്യം നമ്മുടെ ഒരു അപ്പം മുഴുവനും കഴിക്കുന്നില്ല, നമ്മൾ ടേസ്റ്റ് അനുഭവിക്കണം. അല്പം അപ്പം എടുക്കുന്നത് ഒരു പീസ് അല്പം ഒരു ഞുള്ളു നമ്മൾ എടുക്കുന്നത് എന്താണ്? ഈ അപ്പത്തിന് പുളിപ്പില്ല എന്ന് നമ്മുടെ നാവിൽ ടേസ്റ്റ് ചെയ്യാം. तो जब हम उस रोटी का भाग लेते समय में पूरा रोटी हम भाग नहीं लेते, हम सिर्फ हमारा हिस्से का भाग लेते हैं। लेकिन वो हिस्से का भाग लेते समय में हम सिर्फ स्वाद के लिए चख रहे, हमारा जबान हमारा होठ के लिए जो स्वाद जरूरी है उसके लिए ही हम चख रहे। उस स्वाद में क्या हम मनन कर अनुभव कर रहे हैं कि ये रोटी बिना खमीर का रोटी है। അതായത് ആ അപ്പം കർത്താവിനെയാണ് കാണിക്കുന്നത്. वो रोटी प्रभु को दर्शाता है। കർത്താവിൽ കയ്പില്ല. प्रभु में कोई भी कड़वाहट नहीं है। അപ്പോൾ തന്നെ उसी समय में ആ അപ്പം സഭയിലെ ഓരോ വിശ്വാസിയും കാണിക്കുക. उसी के साथ साथ वो रोटी क्या दिखाता है? प्रभु के मंडली के हर एक सदस्य भी वो रोटी है। അപ്പോൾ ഒരാളോട് നമ്മുടെ സഭയിലുള്ള ഒരാളോട് സമാധാനക്കുറവുണ്ടെങ്കിൽ, നമുക്ക് വൈര്യമുണ്ടെങ്കിൽ, നമുക്ക് ശത്രുതയുണ്ടെങ്കിൽ, നമ്മൾ എടുക്കുന്ന അപ്പത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യം എന്തിനെ കാണിക്കുന്നു? നമ്മൾ യോഗ്യമായിട്ടല്ല അപ്പം എടുക്കുന്നു. तो अगर मुझे मेरे स्थानीय मंडली में ही मेरे भाई के साथ मुझे मेल नहीं है, शांति नहीं है, समाधान नहीं है, छोटा ही कड़वाहट है उस भाई के खिलाफ, ऐसा मन में मैं कड़वाहट रखकर अगर मैं वो रोटी का भाग ले रहा हूं तो वो व्यक्ति वो भाई फिर क्या कर रहा है? अयोग्य रीति से वो रोटी का भाग ले रहा है। അത് നമ്മുടെ വീട്ടിൽ ഭാര്യയാണെങ്കിലും ഭർത്താവാണെങ്കിലും അവരെല്ലാവരും सभी तो उसमें हम लोग स्थानीय मंडली के विषय में देखा जाए तो हमारा घर का परिवार को भी हमें समझना है, क्योंकि घर में पति पत्नी जो घर में वो लोग पति पत्नी है, मंडली में कौन है? सब लोग भाई है। നമ്മളെ വീഞ്ഞ് ടേസ്റ്റ് ചെയ്യുന്നുണ്ട് അല്ലേ? हम लोग दाक मधु को क्या दाकरस को क्या करते हैं? हम
उसको भी हम चखते हैं। അല്ലെ നമുക്കൊരു ഗ്ലാസ്സിൽ അതുണ്ടെങ്കിൽ ആ ഗ്ലാസ് കപ്പ നിറച്ചല്ല നമുക്ക് ടേസ്റ്റ് ചെയ്യാനല്ലേ തരുന്നത്. तो वास्तव में हम लोग क्या करते हैं, हम लोग जब दाखरस को रहते समय में एक ही प्याले में रहते हम स्वाभाविक रीति से पीते हैं, परंतु पीते समय में क्या करते हैं, पूरा कटोरा नहीं पीते, बस स्वाद के लिए हम पीते हैं। എങ്ങനെയാണ് നമ്മളത് ടേസ്റ്റ് ചെയ്യുന്നത്? അത് മധുരമാണ് അല്ലേ? तो वो स्वाद में क्या मालूम पड़ता है, ये मीठा है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है, നമ്മളെ കയ്പ് അനുഭവിക്കേണ്ടവരായിരുന്നു, നരകത്തിൽ പോയി നമ്മൾ വേദന തിന്നേണ്ടവരായിരുന്നു. हम लोग किस प्रकार के लोग थे, कड़वाहट के भरे हुए नरक और श्राप में जाने वाले लोग थे। ऐसा अवस्था से हमें हटाया। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2-ാം അധ്യായത്തിൽ കർത്താവ് അവന്റെ അത്ഭുതങ്ങളുടെ ആരംഭമായി തന്റെ മഹത്വം വെളിപ്പെടുത്തിയത് കാനാവിലെ കല്യാണത്തിന് വെള്ളം വീഞ്ഞാക്കി എന്ന് പറയുമ്പോൾ हम देखते हैं कि प्रभु का जो पहला चिन्ह जो प्रभु जब करते समय में यूहन्ना का सुसमाचार 2 अध्याय में कना का जब विवाह में उसने क्या किया, पानी को उसने दाखरस में वो बदल दिया। तो मतलब वो क्या है, कड़वाहट का अवस्था, मृत्यु का अवस्था को जीवन और स्वाद में बदल दिया। എന്ന് പറഞ്ഞാൽ വെള്ളത്തെ വീഞ്ഞാക്കാൻ യേശുവിന് കഴിയുമെന്നുള്ള ഒരു കാര്യമല്ല അവിടുത്തെ വിഷയം. പിന്നെയോ वहां पर विषय ये नहीं है कि यीशु मसीह बहुत बड़ा चमत्कारी पुरुष है, वो पानी को दाखरस करके बदल सकता है, वो समर दिखाने का विषय है ही नहीं। वहां पर അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച ആ മരണത്തെയാണ് വെള്ളം കാണിക്കുന്നത്. വെള്ളത്തിൽ വചനത്തിന് ഒരുപാട് അർത്ഥങ്ങളുണ്ട്. വെള്ളത്തിന് पानी को तो बहुत सा अर्थ है, वचन में देखते समय में जैसा परिस्थिति आता है उस परिस्थिति में सही अर्थ हमें समझना है। वहां पर पानी का अर्थ क्या दिखाया गया है, हम जो पाप और अधर्म में हम जो जीने वाले लोग मृत्यु के अधिकारी और अवकाश के लोग थे। അപ്പോൾ നമ്മുടെ ആ മരണത്തെ അവന് എന്താക്കി തീർത്തു? उस मृत्यु को प्रभु ने क्या बदल दिया, ജീവനാക്കി തീർത്തു, जीवन में बदल दिया। അത് കാണിക്കുകയാണ്. उसको दर्शाता है वो प्रभु ने वो जो चिन्ह किया। അപ്പോൾ നമ്മള് പാനപാത്രം നിന്ന് കുടിക്കുമ്പോൾ കയ്പായിരിക്കുന്ന എനിക്ക് മധുരം അനുഭവിപ്പാൻ കർത്താവ് നല്ലവനാണെന്ന് നമ്മള് ആസ്വദിക്കുകയാണ്. मैं तो उसी तरह जब कटोरा हमारे पास आते समय में उस कटोरा को हम लेकर बस एक स्वाद के लिए जब हम चखते समय में हम क्या याद कर रहे हैं, क्या अनुभव कर रहे हैं, मैं जो हमेशा कड़वाहट में जीना चाहिए था उस अनुभव से हटाकर मेरे जीवन में प्रभु मिठास ला लिया। അപ്പോൾ നമുക്ക് ഹൃദയത്തിൽ കർത്താവിനെ കാണുന്നതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ നമ്മുടെ ജീവിതം വളരെയധികം പ്രധാനപ്പെട്ടതാണ്. इसीलिए आज इस दुनिया में जब हम जीते समय में प्रभु, हम लोग एक दिन प्रभु को जाकर मिलने वाले, प्रभु के साथ रहने वाले हैं, उसका आधार क्या है, इस दुनिया में हम लोग कैसा चाल चलन कैसा है उसके विषय पर है। അപ്പൊ ശുദ്ധീകരണം കൂടാതെ ആരും കർത്താവിനെ കാണുകയില്ല എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട ഒരു വ്യക്തി കർത്താവ് വരുമ്പോൾ പോവുകയില്ല എന്ന അർത്ഥത്തിലല്ല. तो यहाँ पर क्या लिखा, पवित्रता के बिगैर कोई भी परमेश्वर को देखेगा नहीं। उसका मतलब क्या है, अभी नया जन्म तो हो गया लेकिन तो भी शुद्धिकरण करना बाकी है, नहीं तो तू प्रभु को देखेगा नहीं, तू उठा लिया जाएगा नहीं, वो अर्थ में नहीं है। നമ്മള് വീണ്ടും ജനിച്ചുവെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും നമ്മൾ കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ പോകും. देखो प्रभु का आगमन में तुरैया फूकी जाएगी, उठा लिया जाएगा। उसका नियम कारण क्या है, हमारा नया जन्म हो गया, नया जन्म हुआ है, इसके लिए तुरैया फूकने पर हम सब उठा लिया जाएंगे। പക്ഷെ കർത്താവിനെ കാണുന്നതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മളെല്ലാവരും വ്യത്യസ്തരാണ്. परंतु प्रभु को आमने सामने मिलने के विषय में, प्रभु को देखने के विषय में हम सब में सब लोग फर्क दिखेगा वहां पर। അങ്ങനെ ഒരുപോലെ കാരണം നമ്മൾ കാണുമ്പോൾ നമ്മൾ യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? हम लोग पहला यूहन्ना 3 में हम क्या पढ़ते हैं, നമ്മൾ അവനെ കാണുമ്പോൾ അവനെ പോലെ ഇരിക്കുന്നു. जब हम उसको देखेंगे हम उनके समान हो जाएंगे। 3:2 में അവിടെ നമ്മൾ അവിടെ വായിക്കാം 3:2 വാക്യത്തിൽ 3:2 पढ़े पहला यूहन्ना। हाँ। अब हम परमेश्वर की संतान हैं और अभी तक यह प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे। इतना जानते हैं कि जब वह प्रकट होगा हाँ। तो हम उसके समान होंगे। बस बस बस, അപ്പം നമ്മളെല്ലാവരും കർത്താവിനെ പോലെ ആവും തീർച്ചയാണ്. तो ये तो बात तो सच है कि हम सब लोग प्रभु के समान बदल जाएंगे, പക്ഷേ നമ്മൾ എങ്ങനെ കാണുന്നു അങ്ങനെയായിരിക്കും. परंतु हम प्रभु को कैसा हमने देखा है वैसा हम रहेंगे। നോക്കുക, ഈ എത്ര കോടി ജനങ്ങളാണ് നമ്മളെ 1-ാം നൂറ്റാണ്ട് പോലുള്ള വിശുദ്ധന്മാര്. देखो अगर विश्वासियों को गिनती अगर देखेंगे तो पहले सप्ताह से, फर्स्ट सेंचुरी से अगर गिनती करेंगे तो कितना करोड़ों विश्वासियां हैं। എത്രയോ കോടി വിശ്വാസികള് 1-ാം നൂറ്റാണ്ടിൽ 2-ാം നൂറ്റാണ്ടിൽ തന്നെ രക്തസാക്ഷികളായി മരിച്ചിട്ടുണ്ട്. जो कितना करोड़ों लाखों विश्वासी लोग पहला सप्ताह और दूसरे सप्ताह में, पहला इतिहास से दूसरे इतिहास में, या फर्स्ट सेंचुरी सेकंड सेंचुरी में ही वो लोग कितने लोग शहीद हो गए उसी समय में ही। കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ വിശുദ്ധന്മാരെല്ലാം ഒരുമിച്ച് ഒരേ സമയത്ത് കർത്താവിനെ കാണുകയാണ്. परंतु तुरैया जब फूकते समय में, तुरैया फूकने में क्या खासियत क्या है, हम सभी लोग विश्वासी लोग जो कोई यीशु मसीह में नया जन्म पाए हुए, वो लोग सब लोग एक ही पल में, एक ही समय में सब लोग साथ में प्रभु को देखेंगे।
അതെന്തൊരു അനുഗ്രഹമാണ്, അല്ലെങ്കിൽ അത് എന്താണ് അതിന്റെ മെക്കാനിക്കം, എന്താണ് അതിന്റെ ആ മഹത്വം അവിടെ വെളിപ്പെടാൻ പോകുന്നത്? तो वो कैसा होने वाला है, किस रीति से होगा, कैसा ये सब बातें होगा, वो कैसा प्रकट होगा ये सब बातें? അത് കർത്താവിന്റെ അത്ഭുത ശക്തി തന്നെയാണ്. वो तो प्रभु का असीम सामर्थ्य के द्वारा है. പക്ഷേ നമ്മളെല്ലാവരും യേശുവിന്റെ തേജസ്സിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ വ്യത്യസ്തരായിരിക്കും. परंतु जब महिमा के विषय में रहते समय में उस महिमा से बढ़कर जब हम प्रभु को देखेंगे, उसमें हम लोग सब लोग में समानता नहीं रहेगा. ഇവിടെ നമ്മൾ ഈ പറഞ്ഞ വചനം നിവർത്തിക്കാത്തത് കൊണ്ടാണ്. तो वो क्यों है? क्योंकि ये लिखा हुआ अभी जो वचन अभी जो पढ़ा वो अभी तक पूर्तिकरण हुआ नहीं है. इसके लिए നമുക്ക് 33 യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 33 നമ്മൾ ഇങ്ങോട്ട് വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह का पुस्तक 33 अध्याय में हम पढ़ते हैं. അതിന്റെ 17 വാക്യത്തിൽ उसका 17 पढ़ेंगे. 33 का 17 यशायाह 33:17 तो अपनी आंखों से राजा को अपनी शोभा सहित देखेगा और लंबे चौड़े देश पर वृद्धि करेगा. നോക്കുക, നമ്മളിപ്പോൾ സ്വർഗത്തിൽ പോവുകയാണ്. अभी हम स्वर्ग में जाएंगे. സ്വർഗം അതിന്റേതായ മഹത്വത്തിൽ അത് എല്ലാവർക്കും അനുഭവിക്കാൻ കഴിയത്തില്ല. കാര്യം ഈ കർത്താവിനെ ദർശിക്കുന്നതിന്റെ ബേസിലാണ് സ്വർഗവും കാണാൻ പോകുന്നത്. तो अभी स्वर्ग का खासियत क्या रहेगा? सभी विश्वासी लोग स्वर्ग में जो देखा हुआ बातें, स्वर्ग में जो दिखने वाली बातें, सभी विश्वासी लोग समान रीति से अनुभव करने नहीं हो पाएगा, क्योंकि स्वर्ग का राजा को जो जिस अनुभव में वो लोग स्वर्ग में जाकर देखेगा, वैसे ही अनुभव उनको स्वर्ग भी रहेगा. നമ്മള് കർത്താവിനെ കാണുമ്പോൾ ചിലര് ഒരു മങ്ങിയ വെളിച്ചത്തിലാണ് കർത്താവിനെ കാണുന്നത്, വളരെ ദൂരെ നിന്ന് കാണുന്നത്. उदाहरण के लिए कुछ लोग जब प्रभु को यहाँ पर जाके देखेंगे, राजा को देखेंगे, वो लोग बहुत दूर से देखेंगे. तो ऐसा लोग जो दूर से प्रभु को देख रहे हैं, उन लोगों को स्वर्ग धुंधला दिखाई देगा. അപ്പൊ ആ വ്യക്തി ചിന്തിക്കുകയാണ്, वो व्यक्ति सोचेगा, കർത്താവിനെ കാണാൻ അല്പം ദൂരെ നിന്നാണെങ്കിലും എനിക്ക് ഈ സ്വർഗമൊക്കെ ഒന്ന് അടുത്ത് കാണാമല്ലോ. तो वो क्या सोचेगा? देखो प्रभु तो बहुत दूर है, मुझे प्रभु को मैं देख नहीं पा रहा, प्रभु का चेहरा मुझे दिख नहीं रहा है, कोई बात नहीं, मैं स्वर्ग को देखकर आनंद उठाता हूँ. കാണാൻ സാധിക്കും? ऐसा व्यक्ति को मुमकिन होगा क्या? ഇല്ല. नहीं, ഇവിടെ കാണുന്നത് രാജാവിനെ കാണുക മാത്രമല്ല, क्योंकि यहाँ पर सिर्फ राजा को देखेंगे वही विषय नहीं है. നമ്മുടെ ലക്ഷ്യം കർത്താവിനെ വെറുതെ കാണുകയല്ല. क्योंकि हमारा लक्ष्य प्रभु को बस ऐसी कैसे भी देख लेता हो वैसा अर्थ में नहीं है. ദൈവമായ പിതാവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിനെ അവന്റെ സൗന്ദര്യത്തോടെ കാണണം. क्योंकि हम पिता परमेश्वर का आग्रह क्या है कि हम सब लोग जब प्रभु के निकट आते समय में वो प्रभु जो सुंदरता और शोभामय है, उसी रीति में हम वो पूरा सुंदरता में हम प्रभु को देखें. എത്ര അത്ഭുത ഒരു കാര്യം നോക്കണം, कितना अद्भुत बात है ना प्रियो, അല്ലേ? है ना? നമ്മളൊക്കെ നമ്മളിവിടെ നമ്മള് ബോംബെയിൽ അല്ലെങ്കിൽ ഹിന്ദി സംസാരിക്കുന്നതിന്റെ ഇടയിലൊക്കെ അമിതാഭ് ബച്ചൻ നല്ല നീളമുണ്ട്, പുള്ളിയുടെ നല്ല മൂക്ക്, ഇതൊക്കെ അമിതാഭ് ബച്ചനെ കാണുമ്പോൾ എനിക്ക് അതുപോലെ ഒന്ന് ആകാൻ പറ്റുമായിരുന്നെങ്കിൽ നമ്മളെ അദ്ദേഹത്തെ നോക്കിക്കൊണ്ടേയിരിക്കും, അല്ലേ? तो अभी उदाहरण के लिए हम लोग जो महाराष्ट्र में हम यहाँ पर रहते हैं समय, हम सब लोग अमिताभ बच्चन को हम जानते हैं. अमिताभ बच्चन क्या है? बहुत बड़ा फेमस आदमी है. तो उनको देखने के बाद क्या है, अरे कितना लंबा है, उसका क्या आवाज है, क्या कैसा दिखता है, तो उसको देखता है तो हमारा मन में क्या होता है, काश मैं भी इसके जैसा देख पाऊं या उसके जैसा मैं भी दिखूं. അപ്പൊ നമ്മൾ അദ്ദേഹത്തോട് എത്ര പ്രാർത്ഥിച്ചാലും അദ്ദേഹത്തെ പോലെ ആക്കാൻ അദ്ദേഹത്തിന് പറ്റത്തില്ല. परंतु मैं अमिताभ बच्चन के पास जाकर मैं प्रार्थना कर रहा हूँ, अमिताभ बच्चन जी प्लीज मुझे आपके समान बनाओ करके मैं कितना भी प्रार्थना करूंगा तो अमिताभ बच्चन के पास सामर्थ्य नहीं है उनके समान बनाने के लिए. അദ്ദേഹത്തിന്റെ എത്ര സിനിമ കണ്ടാലും, उनका कितना भी मैंने सिनेमा देख लिया हो, അദ്ദേഹവും കണ്ണ് കാഴ്ച കുറഞ്ഞ് ശരീരം ചുളുങ്ങി വികൃതനായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अभी अमिताभ बच्चन का अवस्था क्या है, वो भी अभी बूढ़ा होते जा रहा है, उसके अंदर भी झुर्रियां आ रहा है और वो बूढ़ा होने की वजह से वो भी धुंधला देख रहा है. അപ്പൊ അവരെ നോക്കുന്നവരെല്ലാം ഇങ്ങനെ ആകത്തുള്ളൂ. तो जो कोई भी अमिताभ बच्चन को देखेगा वो भी उसके समान ही क्या होगा, बूढ़ा होगा, झुर्रियां आएगा और धुंधला देखते रहेगा. ലോകം അങ്ങനെ ആയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और संसार भी क्या हो रहा है, बूढ़ा होते जा रहा है संसार. എന്നാൽ ക്രിസ്തുവിനെ സൗന്ദര്യത്തോടെ കാണണമെങ്കിൽ, परंतु प्रभु को शोभा में और उनका सुंदरता में अगर देखना है तो മറ്റുള്ള എല്ലാ സ്ഥലത്തു നിന്നും നോട്ടം മാറ്റിയിട്ട് ക്രിസ്തുവിലേക്ക് തന്നെ നോക്കണം. मुझे बाकी सब हम विश्वासियों को बाकी सब चीजों से नजर हटाकर सिर्फ लक्ष्य प्रभु यीशु मसीह को देखने का मनोभावना रहना चाहिए. അവിടെ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 12 വാക്യത്തിൽ അധ്യായത്തിലെ ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്, इब्रानियों 12 अध्याय में जब पढ़ते समय वहां पर एक बात हम देखते हैं, രണ്ടാം വാക്യത്തിൽ യേശുവിനെ നോക്കുക എന്നുള്ളത് എങ്ങനെയാണെന്നറിയാമോ? यीशु को देखो करके 12 का 2 में वहां पर एक शब्द ऐसा आया है, യേശുവിനെ നോക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ यीशु को देखो करके लिखा है, മറ്റെല്ലാ നോട്ടത്തിൽ നിന്നും കണ്ണ് മാറ്റിയിട്ട് ക്രിസ്തുവിനെ മാത്രം നോക്കുക. तो उसका अर्थ क्या? अब 2 पढ़ना. और विश्वास के करता हाँ. और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते. तो यीशु की ओर देखो, यीशु की ओर ताक कर देखना. तो ये ताकते देखते समय में खासियत क्या है, मैं बाकी सब चीजों से मेरा नजर हटाकर यीशु को ही मुझे ध्यान से ताक कर देखना है. എങ്ങനെ നോക്കണം? कैसा देखना है? വിശ്വാസത്താൽ നോക്കണം. विश्वास के द्वारा देखना है.
പണ്ട് നമ്മള് രക്ഷിക്കപ്പെടുന്നതിന് മുമ്പ് നോക്കിയിരുന്നത് അക്ഷരീയമായി കാഴ്ചയാണ് നോക്കിക്കൊണ്ടിരുന്നത്. पहला हम लोग उद्धार पाने से पहले यीशु के बारे में जो भी सुना उनको देखते थे, शारीरिक नजरिया से हम देखते थे. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ നമ്മുടെ കണ്ണ് പുതിയതായി. परंतु हमारा उद्धार हो गया, नया जन्म हो गया, तो हमारा आंखें क्या हो गया? नया आंखें मिला हमको. ഇപ്പോൾ നമ്മൾ കാഴ്ചയാലല്ല, अभी हम नजरों से नहीं, നമ്മൾ വിശ്വാസത്താൽ. हम लोग विश्वास से देखते हैं. നമ്മള് 27-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ ദൈവദാസൻ പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു പ്രാർത്ഥനയുണ്ട്. हम लोग 27 भजन संगीता में वहां पर प्रभु का दास प्रार्थना करता है, നിന്റെ മനോഹരത്വം കാണാൻ എന്നെ സഹായിക്കണമേ. तेरा मनोहरता को देखने के लिए हे प्रभु तू मुझे मदद कर. എത്ര നല്ലൊരു പ്രാർത്ഥനയാണ്. कितना अच्छा प्रार्थना है ना वो. അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ പല കാര്യങ്ങളും അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു പാപം ഉണ്ടായി. 27 का 4 में उनके जीवन में भी देखो एक बहुत बड़ा पाप का अनुभव उनके जीवन में आया था. താന് ഊര്യാവിന്റെ ഭാര്യയെ നോക്കി. उसने ऊरिया का पत्नी को देखा. അപ്പോൾ എന്താണ് സംഭവിച്ചത്? तब क्या हो गया? താന് പാപത്തിൽ വീണു. वो पाप में गिर गया. ഇതുപോലെ उसी तरह നമ്മുടെ കണ്ണ് हमारी आंखें ഈ ലോക കാര്യങ്ങളിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ ये संसार की बातों को जब देखते हैं, നമ്മൾ കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം. हमें प्रभु से प्रार्थना करना है. അത് വാഗൊണ്ട് പറയണമെന്നില്ല, मतलब वो होठ हिलाकर बोलना है वो अर्थ में नहीं, മനസ്സിൽ പറയാം, अपना मन में ഹൃദയം കൊണ്ട് പറയാം. हृदय भरकर, കർത്താവ് എനിക്ക് നിന്നെ കാണാൻ എന്നെ സഹായിക്കും. हे प्रभु मुझे सिर्फ आपको देखने के लिए मदद करो. കർത്താവ് കേൾക്കോ? प्रभु सुनेगा क्या? അവിടെ ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 12 അധ്യായം ധനവാൻ പറയാം, ഞാൻ എനിക്ക് ആവശ്യം പോലെ സമ്പാദിച്ചിരിക്കുന്നു. लूका का पुस्तक 12 अध्याय में वहां पर एक मूर्ख धनवान है जो प्रार्थना, वो दिल में क्या बोलता है? मैंने मेरा जरूरत का जो भी खजाना है, जो भी जरूरत का भंडार है, वो मैंने संभाल कर मैंने भंडार में मैंने भर के रखा है. അല്ലേ? उसने सिर्फ दिल में सोचा ना वो सब बातें. അതിനെ കൊണ്ട് ഏറ്റു പറഞ്ഞു? उसने अपना होठों से बोला क्या देखो इतना मैं धनवान हो गया करके? ഇല്ല, वो सिर्फ मन में कहा, ജസ്റ്റ് മനസ്സിച്ചേ ഉള്ളൂ. वो सिर्फ मन में सोचा कि मैंने ऐसा काम किया है करके. അപ്പൊ ദൈവം तब प्रभु ने आके क्या कहा? हे मूर्ख, देखो प्रभु उससे बात कर रहा है, उसका दिल का बात सुनकर प्रभु उससे बात कर रहा है. ഇപ്പോൾ നമ്മൾ മനസ്സിൽ പറഞ്ഞാൽ उसी तरह अगर वो उसका हालत ऐसा है तो हम विश्वासी लोग अगर दिल भरकर प्रभु की उपस्थिति में चाहत रख के बात करें तो, കാരണം കർത്താവെ ഞാൻ പല കാഴ്ചകളും കണ്ട് ശീലിച്ചതാണ്. प्रभु मेरा तो ऐसा गंदा आदत है, बहुत अलग अलग चीज संसार की चीजों को देख देख कर मेरा बुरा नजर हो गया. प्रभु നമ്മളൊരു കാര്യം കണ്ടാൽ ഉടനെ നമ്മൾ അശുദ്ധരാകുന്നില്ല. देखो वास्तव में जब कोई भी चीज को अगर हम देखकर तुरंत हम लोग अशुद्ध नहीं हो रहे, നമ്മളത് ആഗ്രഹിക്കുമ്പോഴാണ് അശുദ്ധരാകുന്നത്. उस देखने वाला चीज को जब हम चाहत करते हैं, हाँ ये मुझे चाहिए, ऐसा आग्रह आ गया तो तब वो अशुद्ध हो गया. അപ്പോൾ എങ്ങനെ ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കാൻ പറ്റും? तो अब शुद्धिकरण कैसा होगा फिर? ഒരു ചിന്ത നമ്മളിലേക്ക് വരാം. एक सोच विचार हमारे अंदर आ सकता है, ഉടനെ തന്നെ तुरंत ही നമ്മുടെ ആ ആഗ്രഹം അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ മനസ്സിൽ വന്ന ചിന്ത എങ്ങോട്ടും അത് ഇരുളാണ്. हमारे अंदर मन में आया जो विचार है वो एक बुरा विचार है, वो अंधकार है. അത് വെളിച്ചത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. उस अंधकार को क्या करना है? ज्योति के सामने लाना है. ആരാണ് ഈ ജ്യോതി? ज्योति कौन है? നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മളിലുണ്ട്. वो प्रभु यीशु मसीह हमारे अंदर है. കർത്താവ് എനിക്ക് ഇങ്ങനെ ചിന്തയുണ്ട്. हे प्रभु मेरे अंदर ऐसा विचार आया. കർത്താവിനോട് പറയുമ്പോൾ ഇത് സംഭവിക്കുന്നു. प्रभु को बोलेंगे तो क्या होगा? പെട്ടെന്ന് അത് കാരണം ഇരുളിന് പ്രകാശത്തിന്റെ മുകളിൽ വാഴാൻ പറ്റില്ല. तो अगर तुरंत बोलते समय में क्या होगा? देखो अंधकार कितना भी सामर्थ्य में आए वो ज्योति के सामने टिक नहीं सकता. നമ്മളിൽ നിന്നും ഇരുള് മാറിയിട്ടില്ല. हमारे अंदर से अभी तक अंधकार हटा नहीं है, കുറച്ചൊക്കെ മാറി. थोड़ा थोड़ा हट गया. പക്ഷേ നമ്മള് മുന്നോട്ട് പോകും തോറും परंतु जैसा हमारा चाल चलन में आगे बढ़ते हैं, ഇരുള് മാറി 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 പൂർണ്ണ പ്രകാശത്തിലേക്ക് വരിക. हम लोग क्या हो रहा है? जैसे चलते समय में, मसीह में चलते समय में अंधकार हटते 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 क्या हो गया? पूर्ण ज्योति में, पूर्ण प्रकाश में हम आ रहे हैं. അപ്പൊ ഇന്ന് നമ്മളിവിടെ വചനം കേട്ടോണ്ടിരിക്കുകയാണ്. आज तो अभी हम वचन सुन रहे हैं. അപ്പൊ തന്നെ നമ്മുടെ മനസ്സിലേക്ക് സാധാ ഇന്ന് പോയിട്ട് നല്ലൊരു സീരിയലുണ്ട്, അമിതാഭ് ബച്ചന്റെ നല്ലൊരു സിനിമയുണ്ട്, അത് കാണണം ഒരു ചിന്ത വരുന്നു. तो अभी मैं मीटिंग में बैठा हूँ, तब शैतान मन में आकर क्या बोल रहा है? अभी मीटिंग हो गया ना, तुरंत घर में जाकर अमिताभ बच्चन का नया मूवी आने वाला है, मैं घर में जाकर देखूंगा. മനസ്സിൽ വന്നതേ ഉള്ളൂ. मन में खाली आया विचार, നമ്മളത് ഹൃദയത്തിലേക്ക് ആഗ്രഹിച്ചാൽ, परंतु वो विचार जो मन में शैतान ने लाया उसको अगर मैं दिल में मैंने चाहत रखा तो, हाँ मुझे देखना है, अगर इच्छा प्रकट किया നമ്മൾ ആ വിത്ത് വിതച്ചു. तो वो पाप का बीज गिर गया अंदर, आ गया अंदर. മോഹം ഗർഭം ധരിച്ച് मोह गर्भवती होकर पाप को उत्पादन किया. ഗർഭം ധരിച്ചാ പിന്നെ പ്രസവിക്കുക അല്ലാതെ ആര് ഉപദേശിച്ചാലും ഒരു പ്രയോജനമില്ല. तो एक बार बीज आ गया और गर्भवती हो गया, गर्भवती होगा तो क्या होगा? उसको फल बाहर निकालना ही पड़ेगा. गर्भवती होते समय में वो व्यक्ति को कितना भी प्रचार करके समझाएगा तो वो गर्भ टूटने वाला नहीं है, वो बाहर आना ही है, फल प्रकट होना ही है. गर्भ के पहले ही उसको काटना है.
ഇപ്പൊ ഗർഭവതി ആയ പ്രസവിക്കരുത് എന്ന് എത്ര പറഞ്ഞാലും സാധിക്കത്തില്ല. एक गर्भवती स्त्री को जाकर हम लोग उपदेश दे रहे, कुछ भी हो जाए डिलीवरी नहीं करना, बच्चा जन्म नहीं होना चाहिए, कितना भी हम समझाएगा उपदेश देगा, डिलीवरी रुक जाएगा क्या? അപ്പൊ ആദ്യം തന്നെ എന്ത് ചെയ്യണം? इसलिए पहले ही क्या करना, ആ ചിന്ത, वो विचार को, അതിന്റെ സീഡ് തന്നെ, उसका बीज को ही അതിനെ തകർത്ത് കളയണം. उसको कुचल कर खत्म करना है. നിങ്ങൾ പുളിപ്പില്ലാത്തവരായി. क्योंकि तुम लोग बिना कड़वाहट के बगैर तुम लोग रहना है. നമ്മള് പുളിപ്പില്ലാത്തവരാകണമെങ്കിൽ എന്താണ്? ചെറിയ ഒരു പുളിപ്പ് മതി, അത് നമ്മളെ മുഴുവൻ അശുദ്ധരാക്കും. क्योंकि कड़वाहट का खासियत क्या है, छोटा सा कड़वाहट काफी है हमें पूरा अशुद्ध करने से, क्योंकि छोटा सा खमीर पूरा भाग गूंदे को खराब करता है. അപ്പോ ഈ മനസ്സിലെ ചിന്ത ആരോട് പറയാൻ പറ്റും? अभी ये सोचो, ये मन का विचार, जो गंदा विचार मेरे मन में आया, मैं किसको जाकर बोलेगा तो मुझे हल मिलेगा? ആരോട് പറയാൻ പറ്റും? किसको हम दुनिया में ऐसा कौन सा मनुष्य लोगों के पास जाकर हम ये बातें बोल सकते हैं? മനസ്സിൽ വരുന്ന ചിന്തയെല്ലാം ഭാര്യയോട് പറയാൻ പറ്റും? मेरे मन में आया हुआ हमारे सारे विचारों को मैं पत्नी को बोल सकता हूँ क्या? ഓ അപ്പം ഭാര്യ പറയും ഇതെന്തൊരു മനുഷ്യനാ ഇത്, അല്ലേ? तो पत्नी क्या बोलेगा, ये कैसा मनुष्य है ये? അപ്പൊ നമുക്ക് ഇത് പറയാൻ, രഹസ്യമായി പറയാൻ കഴിയുന്ന ഏക വ്യക്തി, തുറന്ന ഹൃദയമുള്ളവൻ, മാറ്റാൻ കഴിവുള്ളവൻ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു. परंतु इस दुनिया में सिर्फ एकमात्र एक ऐसा व्यक्ति है जिसको अगर हम लोग रहस्य में जाकर उनके उपस्थिति में दिल खोल कर सब बातें अगर बोलेगा तो वो सब बातें वैसे का वैसे ही स्वीकार कर हमें शुद्ध करने के लिए सामर्थ्य पुरुष है प्रभु यीशु मसीह. തന്റെ ജനത്തെ ശുദ്ധീകരിപ്പാനാണ് കർത്താവിനെ ദൈവം നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. देखो पिता परमेश्वर ने यीशु को क्यों भेजा? अपने लोगों को शुद्ध करने के लिए परमेश्वर ने अपना पुत्र को भेजा. കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായത്തിൽ, यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय में हम पढ़ते हैं. ന്യായവിധി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? न्याय मतलब क्या है? നമ്മൾ അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 3 अध्याय में हम पढ़ते हैं. അതിന്റെ 18 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 3 का 18 में हम पढ़ते हैं. जो उस पर विश्वास करता है हाँ. उस पर दंड की आज्ञा नहीं होती, परंतु जो उस पर विश्वास नहीं करता वह दोषी ठहर चुका, इसलिए कि उसने परमेश्वर के एकलौते पुत्र के नाम पर विश्वास नहीं किया. और दंड की आज्ञा का कारण यह है कि ज्योति जगत में आई है हाँ. और मनुष्य ने अंधकार को ज्योति से अधिक प्रिय जाना. ഓക്കെ ഇവിടെ ഇതാ എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം? उसका अर्थ क्या है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എപ്പോഴും അന്ധകാരം വരാം, हमारे हृदय में बार बार अंधकार आ सकता है. പക്ഷെ അത് കർത്താവിന്റെ അടുക്കൽ തുറന്നില്ല എങ്കിൽ നമ്മൾ പിന്നെ ഇരുളിലാണ്. तो अगर ये अंधकार आया हुआ बात को प्रभु के पास जाकर मैंने खुलासा नहीं किया, प्रभु के पास जाकर मैंने उसको दिया, उनका हवाले अगर नहीं सौंपा, तो वो अंधकार अभी भी मेरे अंदर ही अंधकार बनकर रहेगा. കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? प्रभु क्या करेगा? അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്നും എടുത്തു മാറ്റിയിട്ട് प्रभु क्या करेगा? वो हमारे हृदय से खींच कर बाहर निकाल कर നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് हमारे हृदय में അവന്റെ മനസ്സ് തരും. उनका मन देगा. കാരണം യേശുക്രിസ്തുവിന് ദോഷം ചെയ്യാൻ പറ്റില്ല. क्योंकि यीशु मसीह को कभी भी हमारे लिए बुरा काम, दूसरों के लिए खिलाफ बुरा काम करे, ऐसा यीशु कभी सोचता नहीं है. നമുക്ക് നമ്മളെ തന്നെ നല്ലവരാക്കാൻ കഴിയുകയില്ല. और उसी के साथ साथ हम अपने आप को सुधार सके, अपने आप को अच्छा कर सके, ये भी नहीं हो सकता. നമ്മൾ എത്ര പ്രാർത്ഥിച്ചാലും हम अपने आप में कितना भी प्रार्थना करें, നമുക്ക് ശുദ്ധീകരണം കിട്ടില്ല. हमें अपने आप में शुद्धिकरण नहीं मिलेगा. നമ്മളെ ഒരാൾ ശുദ്ധീകരിക്കണം. हमें कोई और चाहिए, बाहर से कोई आना चाहिए हमें शुद्ध करने के लिए. അതിനാണ് ദൈവപുത്രനായ ക്രിസ്തു നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം തന്നിരിക്കുന്നത്. इसीलिए तो पिता परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को हमें दिया है. അത് നമ്മളെ യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 13-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. यिर्मयाह का पुस्तक 13 अध्याय में हम पढ़ते हैं. അതിന്റെ 13-ാം അധ്യായത്തിന്റെ 23-ാം വാക്യം. 13 का 30. क्या हाथी अपना चमड़ा या चीता अपने धब्बे बदल सकता है? यदि वे ऐसा कर सके तो तू भी जो बुराई करना सीख गई है भलाई कर सकेगी. ഇത് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ദോഷം ചെയ്യാൻ ശീലിച്ച് നമുക്ക് നന്മ ചെയ്യാൻ കഴിയില്ല. वो वाक्य इस अर्थ में, हम जो हमेशा बुराई करने का आदत हो गया है, ऐसा व्यक्ति कभी भी भलाई नहीं कर सकता. എന്നാൽ യേശുക്രിസ്തു परंतु यीशु मसीह നന്മ ചെയ്യാൻ മാത്രമേ അറിയുകയുള്ളൂ. उसको सिर्फ भला काम करना ही जानता है. वो അപ്പോൾ നമ്മൾ ആരുടെ അടുക്കിലേക്ക് വരണം? हमें किसके पास आना है? നമ്മുടെ ഇരുളിന്റെ കാര്യങ്ങൾ വെളിച്ചത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. हमारा अंधकार की बातों को ज्योति के पास लाना है. എപ്പോഴാണ്? कभी करना है. പാപം ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ പാപം പറയുന്നതിനെ കുറിച്ചല്ല. ये वो काम नहीं है कि मैंने कुछ पाप किया, गलती किया, अधर्म किया, फिर जाके मन फिरावट के लिए प्रभु के पास जाना है. ये वो बात नहीं है.
അതല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. ये विषय वो नहीं है. എല്ലാവരോടും സമാധാനം ആചരിച്ച് ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം वहां पर हमने इब्रानियों का पुस्तक में 12 में जो हमने पढ़ा कि सभी के साथ मेल मिलाप रखना, सभी के साथ समाधान रखना, उस विषय में हम बात कर रहे हैं. ഇവിടെ നമ്മുടെ മനസ്സിലേക്ക് എന്തെങ്കിലും ഒരു ചിന്ത വന്നാൽ हमारे मन में कोई भी प्रकार का विचार आया तो ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ एक वाक्य हम पढ़ेंगे. നമ്മൾ വീണ്ടും യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 65 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. ഐസയ്യ 65 में हम पढ़ते हैं. യെശയ്യാവ് 65 65 में നമ്മുടെ സ്വന്തം വഴിയിൽ ചിന്തയിൽ നമ്മൾ ജീവിക്കുന്നതാണ് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഇവിളായിട്ട് ദൈവം കാണുന്നത്. हमारे खुद का नजर से चलना ही परमेश्वर के नजर में दुष्टता है करके हम ऐसा वाक्य पढ़ते हैं. അതിന്റെ രണ്ടാം വാക്യം वाक्य 2 पढ़े. मैं हठीली जाति जाति के लोगों की ओर दिन भर हाथ फैलाता रहा, जो अपनी युक्तियों के अनुसार बुरे मार्ग में चलते हैं. അപ്പൊ ആരുടെ അടുക്കലേക്കാണ് കർത്താവ് കരം നീട്ടുന്നത്? तो प्रभु किस प्रकार के लोगों के सामने अपना हाथ फैलाया? ദോഷികളായ നമ്മൾ, जो दोषी और अटीले लोग हैं, സ്വന്തം വഴിയിൽ നടക്കുക. जो अपने खुद के रास्ते में चलते हैं. നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ചിന്ത എന്തായിരിക്കണം? हमारे हृदय का विचार क्या रहना चाहिए? സ്വർഗീയ കാര്യങ്ങൾ. स्वर्गीय बातों में रहना चाहिए. ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്നു എങ്കിൽ तुम लोग अगर स्वर्गीय स्थानों में उठाए गए तो ഭൂമിയിലുള്ളതല്ല, भूमि की बातें नहीं, ലോക മനുഷ്യർ ചിന്തിക്കുന്നതല്ല, संसार के लोग जो सोचते हैं वो बातों के लिए नहीं, സ്വന്തം ചിന്തയല്ല, खुद के बातों में नहीं, ദൈവത്തിന്റെ വചനം परमेश्वर का वचन, നമുക്ക് ഭക്ഷണം പോലെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരണം. परमेश्वर का वचन भोजन के समान हमारे हृदय में आना है. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ വചനം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തുമ്പോൾ परमेश्वर का वचन जब हमारे हृदय में आता है നമ്മുടെ ഹൃദയം ശുദ്ധീകരിക്കപ്പെടും. तब हमारे हृदय शुद्धिकरण हो जाता है. അതാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായത്തിൽ പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. इसलिए प्रभु यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय में यीशु पिता से प्रार्थना करता है. അവിടെ എന്ത് ചെയ്യുന്നത്? उधर क्या कहता है? നിന്റെ സത്യത്താൽ അവരെ വിശുദ്ധീകരിക്കണമേ. मेरे सत्य से द्वारा उनको पवित्र कर. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? 17 का 17 में उसका अर्थ क्या है? നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഇരുള് വരാം, मतलब हमारे अंदर अंधकार आ सकता है, എന്നാൽ അന്ധകാരം നമ്മളെ പൂർണ്ണമായി ഭരിക്കാതെ परंतु वो अंधकार पूर्ण रीति से हमें कब्जा करने से पहले, पूर्ण रीति से हमारे पर हुकूमत करने से पहले, അന്ധകാരം നീങ്ങേണ്ടതിന് अंधकार हट जाने के लिए നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हमें क्या करना है? കർത്താവിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ പ്രകാശിതരായി. प्रभु की ओर ताक कर देखना है. जैसे इब्रानियों में हमने पढ़ा, ताक कर देखेंगे तो क्या होगा? हम लोग शुद्ध हो गए. Praise the Lord. Praise the Lord. നമ്മൾ എവിടേക്ക് നോക്കണം? हमें कहां पर देखना है? प्रभु यीशु मसीह की ओर देखना है. എന്ന് പറഞ്ഞാൽ इसका मतलब क्या है? നമ്മളെ മല്ലപ്പെടുത്തുന്ന എന്തെങ്കിലും ചിന്ത വന്നാൽ हमारे अंदर अशुद्ध करने वाला कोई भी प्रकार का विचार आए तो അതെങ്ങനെ നമുക്കറിയാം നമ്മളെ അശുദ്ധപ്പെടുത്തുന്നതാണെന്ന്? वो हमको कैसे मालूम पड़ेगा कि ये विचार हमें अशुद्ध कर सकता है? നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കുന്ന കർത്താവ് തന്നെ क्योंकि हमें जो शुद्धिकरण करने वाला प्रभु स्वयं ही ആദ്യം നമുക്ക് ബോധ്യപ്പെടുത്തുകയാണ്. അതാണ് सबसे നമ്മള് पहले हमें एहसास दिलाएगा. നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 4 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक अध्याय 4 में हम पढ़ते हैं. हाँ. हिब्रूज 4 അവിടെ വായിക്കുന്നു, നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ചിന്തകളെ हमारा हृदय का सब प्रकार का विचार को അത് ഡിവൈഡ് ചെയ്യുന്നു, ഡിസൈൻ ചെയ്യുന്നു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. ദൈവത്തിന്റെ വചനം 4 का भाग 12 का आखिरी भाग पढ़ना. वो हमारा प्राण और आत्मा को, हाँ, और गांठ गांठ और गुदे गुदे को अलग करके हाँ. आर पार छेदता है, हाँ. और मन की भावनाओं मन की भावनाओं, और विचारों को जांचता है. विचारों को जांचता है. അപ്പൊ നമുക്ക് ഈ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ ഈ പ്രവൃത്തി നമ്മൾ നടക്കണം. तो ये प्रभु का आत्मा का जो सामर्थ का कार्य, जो वचन है, ये बातें हमारे अंदर करना है, अलग भी करना है और उसको भागकर परखना भी अवस्था होना है. അത് അറിയത്തില്ലെങ്കിൽ ये बात अगर हम नहीं जानते तो ഞാൻ കർത്താവിനോട് പറയണം, हमें प्रभु को कहना है, കർത്താവ് ശരിയും തെറ്റും എന്റെ ജീവിതത്തിലേക്ക് ആയിരക്കണക്കിന് ചിന്തകൾ വരുന്നുണ്ട്. हे प्रभु, मेरे जीवन में हजारों हजारों विचार एक पल में आता है എന്താണ് എന്നെ മല്ലപ്പെടുത്തുന്നത് ഞാൻ അറിയുന്നില്ല. और मैं नहीं जानता इसमें से कौन सा विचार मुझे गंदा कर देगा. ആ ചിന്ത വരുമ്പോൾ എന്നെ ഒന്ന് അറിയിക്കണേ. इसलिए हे प्रभु, उस प्रकार जो गंदा विचार जो मुझे अशुद्ध कर सकता है, वो विचार आए तो तुरंत मुझे बताना प्रभु. അപ്പൊ കർത്താവ് നമ്മുടെ ഉള്ളിൽ तो प्रभु हमारे अंदर നമ്മുടെ ഭാവങ്ങളെ, हमारा भावों को, നമ്മുടെ ചിന്തകളെ, हमारा विचारों को, നമ്മുടെ ആഗ്രഹങ്ങളെ हमारा आग्रहों को അത് ഡിവൈഡ് ചെയ്ത് കാണിച്ചു उसको अलग अलग करेगा. നമ്മളിന്റെ കർത്താവ് നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? हमारे अंदर प्रभु कैसा हमारे अंदर शुद्धिकरण करता है. ആ എന്നാൽ और उसी समय में ഒരുത്തൻ ചിന്തിക്കുക, एक जन ऐसा सोच रहा ഇത് है, കർത്താവ് കാണിച്ചു തന്നാലും अगर प्रभु मुझे बता के देने के बाद भी ഞാൻ അതൊന്നും ശ്രദ്ധിക്കത്തില്ല, मैं- ഞാൻ എന്റെ സ്വന്തം ഇഷ്ടം അനുസരിച്ച് ജീവിക്കും. मैं वो ऐसा बात प्रभु ने बताया तो क्या हुआ, मैं तो भी मेरा मर्जी का और इच्छा से मैं जीऊंगा, ऐसा विचार से एक व्यक्ति जी रहा है तो അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളോടുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവ് എന്താ സംസാരിക്കുന്നത്? ऐसा व्यक्तियों के विषय में, ऐसा विश्वासियों के विषय में प्रभु क्या कहेगा उनको? അങ്ങനെയുള്ള വിശ്വാസികളെ കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ പോകുമോ? इस प्रकार का विश्वासी लोगों को जब तुरैया फूका तो उठा लिया जाएगा क्या?
പോകത്തില്ലേ? जाएगा कि नहीं? हाँ या ना? ഇങ്ങനെ അടിച്ചാൽ എന്താ मुंह से जवाब दो। ആ हाँ या ना? ഏ? प्रभु ने विश्वासियों को बताया कि उसके अंदर गलत है, फिर भी वो नहीं मानकर अपना मनमानी से चल रहे तो तुरैया फूका तो उठा लिया जाएगा कि नहीं? जाएगा. इसलिए नया जन्म पाया विश्वासी जाएगा, ആ പക്ഷെങ്കിൽ परंतु കർത്താവിനെ അടുത്ത് നിന്ന് സൗന്ദര്യത്തോടെ കാണാൻ പറ്റത്തില്ല. उधर जाने के बाद प्रभु के निकट आकर प्रभु का सुंदरता शोभा को देखने उसको हो नहीं पाएगा। അപ്പൊ കണ്ണുനീരോടെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ वो उधर जाकर वो रोकर भी बोल रहे प्रभु मुझे क्षमा करो, मैं मन फिरना चाहता हूँ, बोला तो भी എനിക്ക് മാനസാന്തരപ്പെടാൻ ഒരു അവസരം തരണേ എന്ന് സ്വർഗത്തിൽ എല്ലാ വിശുദ്ധന്മാരും പോയി പ്രാർത്ഥിച്ചാലും ദൈവം കേൾക്കത്തില്ല. वो स्वर्ग में जाकर सभी भाइयों के सामने झुककर नम्र होकर छाती पीट कर विनय नम्र होकर वो मन फिर रहा है और बोल रहे मुझे क्षमा करो, एक मौका दो करके बोला तो भी उस दिन सुनाई नहीं देगा। അപ്പോൾ നമ്മൾ ക്ഷമിക്കപ്പെടാത്ത പാവങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്ന് നമ്മളെ ദൂരെയാക്കി തീർക്കും. तो इसके लिए आज जो पाप जो हमारे जीवन में प्रकट होकर आते समय में उस प्रकट हुआ पाप जो हमसे क्षमा नहीं किया गया या शुद्धिकरण नहीं पाया, वो सब पाप क्या करेगा? हमें उस दिन प्रभु से दूर करेगा। നമുക്ക് നമ്മളെ കർത്താവ് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 59 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. Isaiah 53 में हम पढ़ते हैं, എന്താണ് നമ്മളെ ദൈവത്തിൽ നിന്ന് മാറ്റി നിർത്തുന്നത്? हमें प्रभु से क्या दूर रखता है? അതിന്റെ രണ്ടാം വാക്യത്തിൽ सॉरी 59 का दो सॉरी, परंतु तुम्हारे अधर्म के कामों ने तुमको तुम्हारे परमेश्वर से अलग कर दिया है। അപ്പൊ ഇവിടുത്തെ വിഷയം ഇത് ഇസ്രായേലിനുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുന്നെങ്കിൽ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ ബാധകമാണ്. അപ്പോൾ നമ്മൾ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ तो ये भले इसराइल के लिए डायरेक्टली बोला हो तो इसका आत्मिक रीति से हमें भी ये लागू होता है। तो हम जब प्रभु को मिलने जाएंगे, നമ്മൾ ചിലരുടെയെങ്കിലും പാപങ്ങൾ ഭൂമിയിൽ വെച്ച് ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കാതെ ചെന്നാൽ അത് ദൈവത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ അകറ്റുന്ന, നമ്മളെ ദൂരെ മാറ്റി നിർത്തുന്ന ഒരു സ്ഥിതിയിലേക്ക് നമ്മളാകും. ക്രിസ്തുവിനെ സൗന്ദര്യത്തോടെ കാണാൻ കഴിയത്തില്ല. अगर विश्वासी के जीवन में विश्वासी बन जाने के बाद जो क्षेत्रों में जो भागों में जो पाप उसमें प्रकट हुआ है, वो सब बातों में उसको शुद्धिकरण नहीं मिल रहा है, क्षमा अगर उसका हुआ नहीं है, तो आने वाले युग में उसको प्रभु से दूर हो जाना पड़ेगा। वो पाप उसको प्रभु से दूर करेगा। ഈ വാണിംഗ് ശാപമാണോ അനുഗ്രഹമാണോ? ये जो वचन जो पढ़ा एक चेतावनी है, ये एक श्राप है क्या आशीष है? जो सुन लिया उसके लिए आशीष। നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ ആവർത്തന പുസ്തകം വായിക്കാം. व्यवस्था विवरण में एक वाक्य पढ़ते हैं, ड्यूटरोनॉमी 29 അധ്യായം 29 അതിന്റെ 17 വാക്യം, उसका 17 में हम पढ़ते हैं, 18 വാക്യങ്ങളോട് 17 और 18। तब तुमने उनकी कैसी कैसी घिनौनी वस्तुएं और काठ पत्थर चांदी सोने की कैसी मूर्ति देखी, इसलिए ऐसा न हो कि तुम लोगों में से ऐसा कोई पुरुष या स्त्री या कुल या गोत्र के लोग हो जिनका मन आज हमारे परमेश्वर यहोवा से फिर जाए और वे जाकर उन जातियों के देवताओं की उपासना करे। फिर ऐसा न हो कि तुम्हारे मध्य ऐसी कोई जड़ हो जिससे विष या कड़वा बीज उगा हो। അടുത്ത വാക്യം കൂടെ. आगे अगला वाक्य भी, और ऐसा मनुष्य इस शाप के वचन सुनकर अपने को आशीर्वाद के योग्य माने और यह सोचे कि चाहे मैं अपने मन में हट पर चलूं और तृप्त होकर प्यास को मिटा डालूं तो भी मेरा कुशल होगा। അടുത്ത വാക്യം കൂടെ. आगे यहोवा उसका पाप क्षमा नहीं करेगा। ഓക്കെ അത് മതി. बस बस बस। അപ്പോൾ എന്താ ഈ വാക്യം പറയുന്നത്? तो ये वाक्य क्या बताना चाहता है? നിങ്ങൾ ഇങ്ങനെയൊക്കെ പറഞ്ഞാൽ मैं आपका कुछ भी बोल दो, ഞാൻ മനസ്സ് മാറത്തില്ല. मैं मेरा मन को नहीं हटाऊंगा। എത്രയോ നാളായി മനസ്സ് മാറാതെ ജീവിച്ചിട്ട് എനിക്ക് സുഖമല്ലാതെ ദോഷമൊന്നും സംഭവിച്ചു. इतना सालों से मैं बिना मन फिरे बिना पश्चाताप करे मैं बिना ऐसा कुछ करे मैं जी रहा हूँ और मेरे जीवन में सब अच्छा ही हो रहा है, भला ही हो रहा है। आज अचानक मन फिरो तुम बोल रहे हो, എനിക്ക് നല്ല ജോലി കിട്ടുന്നു, मुझे अच्छा नौकरी मिल रहा है, എനിക്ക് നല്ല പൊസിഷൻ കിട്ടുന്നു, मुझे बड़ा बड़ा पदवी और प्रमोशन मिल रहा है। ഇപ്പോഴേ കർത്താവിൽ നിന്ന് അല്പം അകന്നപ്പോൾ ജീവിതം സുഖമായി. आज जब मैं प्रभु से दूर हो गया, उस दिन से मेरा जिंदगी और अच्छा हो गया। നമ്മള് യെരമ്യാ പുസ്തകം यिर्मयाह का पुस्तक, നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ചിലപ്പം വ്യാപാരമൊക്കെ ചെയ്ത് ഇഷ്ടം പോലെ പൈസ കിട്ടുമ്പോൾ ഇത് നല്ല കോളാന്നാണ് ചിന്തിക്കുന്നത് അല്ലെ? हमें क्या सोच रहे हैं? आज मैंने अच्छा धंधा किया, धंधा करने के बाद मैंने बहुत कमाई किया, मेरा हृदय क्या बोल रहा है? आज तूने बहुत लूटा, तूने बहुत धन कमाया, तू बहुत धन्य है करके। അവിടെ യെരമ്യാവ് ഇങ്ങനെയുള്ള ഒരു ജനത്തോട് സംസാരിക്കുന്നത് നമ്മൾ കാണിക്കുന്നുണ്ട്. इस प्रकार के लोगों के साथ जब यिर्मयाह बात करता है, അതിന്റെ 44 അധ്യായം നമ്മളെല്ലാം വായിക്കണ്ട, അതിന്റെ 16 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पूरा पढ़ने के लिए समय नहीं है। 44 का 16 से जब हम पढ़ते हैं, यिर्मयाह का 44 का 16 से, जो वचन तूने हमको यहोवा के नाम से सुनाया है उसको हम नहीं सुनने की,
जो जो मन्नतें हम मांग चुके हैं उन्हें हम निश्चय पूरी करेंगे। हम स्वर्ग की रानी के लिए धूप जलाएंगे, तपावन देंगे, जैसे कि हमारे पुरखा लोग हम भी अपने राजाओं और अन्य हाकिमों समेत यहूदा के नगर में और यरूशलेम की आगे पढ़ो पढ़ो पढ़ो। हाँ थे, हाँ। क्योंकि हम उस समय हम पेट भर के खाते देखो उस समय हम पेट भर के खाते और भले चंगे रहते और भले चंगे रहते और किसी विपत्ति में नहीं और पड़ते। कोई भी विपत्ति में नहीं पड़ते। परंतु जब से हमने स्वर्ग की रानी के लिए धूप जलाना हाँ। और तपावन देना छोड़ दिया, हाँ। तब से हमको सब वस्तुओं की घटी है। देखो ये इस्राएली लोगों के बारे में बोल रहा है। നമ്മുടെ ലക്ഷ്യം എന്താണ്? हमारा लक्ष्य क्या है? കർത്താവിനെ സൗന്ദര്യത്തോടെ കാണണം. हमें आखिरी में अंतिम बात विषय क्या होना चाहिए कि मैं प्रभु को उस दिन पूरा सुंदरता और मनोहरता से देखूं। ഇവിടെ ഒരു സുരക്ഷിതമായ ജീവിതമാണോ നമ്മളൊക്കെ? അതാണ് പ്രത്യാശ. लेकिन यहाँ पर मैं सुरक्षित रहना चाहिए, यहाँ पर मैं एकदम खुशी मंगल से मैं रहना चाहिए, क्या वो हमारा लक्ष्य और सुरक्षिता है? क्या वो हमारा आशा है? क्या നമ്മളെ 73 സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നുണ്ട്. 73 भजन संगीता में क्या हम पढ़ते हैं? ഞാൻ ദിനംതോറും मैं प्रतिदिन ബാധിതനായിരുന്നു मैं विपत्ति में था। എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? मतलब क्या है? യഹോവയാൽ അടി കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നു. यहोवा के वजह से मुझे मार मिलता रहा। എന്റെ കൈകൾ ഞാൻ ശുദ്ധീകരിച്ചു. मैं मेरा हाथों को शुद्ध किया, ഞാൻ കരഞ്ഞു കരഞ്ഞു വിലപിച്ചു. मैं रो रो कर विलाप किया। എന്തിനാണ്? क्यों? എനിക്കിന്ന് മനസ്സ് തിരിഞ്ഞ് എന്റെ കർത്താവിനോട് കൂടെ ജീവിക്കണം. क्योंकि मुझे कैसा भी मुझे मन फिर कर बदल कर कैसा भी मैं प्रभु को देखूं, प्रभु के साथ में रह सकूं। നോക്ക ഒരു വിശ്വാസിയുടെ അവസ്ഥ എന്താണ്? देखो विश्वासी का हालत क्या है तभी, അവന് ഈ ലോകം സുരക്ഷിതമല്ല. क्योंकि विश्वासी के लिए ये दुनिया सुरक्षित नहीं है। അവൻ ഇവിടെയുള്ളവനല്ല. वो क्योंकि ये दुनिया का ही नहीं है। ഇവിടെ ഒരു വഴിപോക്കൻ മാത്രമാണ്. यहाँ पर तो सिर्फ एक परदेसी है, कुछ समय में चलने के लिए आया है। यहाँ ഇവിടെ पर തൽക്കാലം മാത്രമാണ്. यहाँ पर कुछ पल के लिए जीने आया है। ആ നല്ല ശമരിയക്കാരന്റെ കഥയിൽ കർത്താവ് ആ മുറിവേറ്റ മനുഷ്യനെ എവിടെയാണ് കൊണ്ടുവന്നാക്കിയത്? वो अच्छा सबेरिया का उस कहानी में उस अवस्था में जो आधा मरा हुआ व्यक्ति को वो वहां पर कहां पर लेकर आके बिठाया उसको? अच्छा सराय में बिठाया, വഴി അമ്പലത്തിൽ मतलब एक सराय में बिठाया। തൽക്കാലം ഒന്ന് വിശ്രമിക്കാം. मतलब वो सराय का खासियत क्या है? वो कुछ देर ही वहां पर लोग रह सकते हैं। അപ്പോൾ ഇവിടെ സഭ എന്ന് പറയുന്നത് उसी तरह मंडली जीवन क्या है? ടെമ്പററി ആണ്. यहाँ पर दुनिया में हम कुछ समय के लिए है, തൽക്കാലത്തേക്കാണ്. थोड़े देर के लिए है, ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കാനാണ്. बस शुद्धिकरण के लिए है। ഈ ലോകത്തിൽ രണ്ട് തരത്തിലാണ് ദൈവം പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. इस संसार में दो रीति से प्रभु कार्य कर रहा है। വിശുദ്ധൻ ഇനിയും വിശുദ്ധീകരിക്കട്ടെ, पवित्र जन अपने आप को और पवित्र करेगा, അശുദ്ധൻ അശുദ്ധീകരിക്കട്ടെ. अशुद्धि का व्यक्ति अपने आप को और अशुद्ध करेगा। നമുക്ക് ആ ചരിത്രം ഒന്ന് പഠിക്കാൻ, നമ്മൾ എടുത്തു വായിക്കുന്നില്ല. उसका वो हम वाक्य में ले रहा नहीं, बट उसके पीछे का एक बैकग्राउंड में बताना चाहता हूँ। അഗസ്രേസ് എന്ന് പറയുന്ന മഹാരാജാവ് ലോകം മുഴുവനും 126 ഇന്ത്യ അടക്കമുള്ള 126 സംസ്ഥാനങ്ങൾ ഭരിച്ചിരുന്ന രാജാവിന്റെ കൊട്ടാരത്തിൽ ഈ രണ്ട് തരത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ കാണാൻ കഴിയും. अगस्त्यरेस राजा जो जब वो बड़ा महाराजा था, वो महाराजा ने लगभग 120 देश के लोगों को उसने कब्जा करके रखा था। उसमें भारत देश भी था। उसके पैलेस में, उसके घर में, उसके महल में ये दो प्रकार के स्वभाव के लोग थे। അവിടെ നമ്മൾ ഒരു ആളെ കാണുന്നുണ്ട്. वहां पर एक व्यक्ति को हम देखते हैं। അവിടെ നമുക്ക് ആ വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം വേണമെങ്കിൽ. ഹാമാൻ എന്ന് പറയുന്ന ഒരു വ്യക്തി, वहां पर एक हामान नाम का एक व्यक्ति था एस्तर का पुस्तक में, അതിന്റെ 5ാം അധ്യായത്തിൽ उसका 5वां अध्याय। അത് ഹാമാൻ പറയുന്ന ചില കാര്യങ്ങളുണ്ട് അവിടെ. हामान ने वहां पर एक बातें बोलता, एस्तर का पुस्तक 5वां अध्याय, 5ാം अध्याയത്തിന്റെ 10ാം वाक्യം. उसका 10 पढ़े। तो भी वह अपने को रोकर अपने घर गया और अपने मित्रों और अपनी स्त्री जेरेस को बुलवा भेजा। हाँ आगे। तब हमान ने उनसे अपने धन का वैभव और अपने बाल बच्चों की बढ़ती और राजा ने उनको कैसे कैसे बढ़ाया और अन्य सब हाकिमों और अपने और सब कर्मचारियों से ऊंचा पद दिया था। हाँ। इन सब का वर्णन किया। ഓക്കെ बस ഓക്കെ, बस बस बस। രാജകൊട്ടാരത്തിന്റെ കാര്യമാണ്. देखो ये राज का महल में हो रहा है। ഹാമാൻ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തി हामान एक व्यक्ति क्या बोल रहा है? അതിങ്ങനെ വർണ്ണിച്ച് പറയുകയാണ്. वो उसको राजा के द्वारा मिला हुआ बढ़ाई का पूरा वर्णन लोगों को बता रहा है। പുള്ളിയുടെ സ്വർണത്തിന്റെ ധനം, उसको सोना इतना मिला, തന്റെ മക്കൾ, उसका बच्चे सुरक्षित है, തന്റെ വീടുകള്, उसका घर, बहुत सारा घर है, ഇതൊക്കെ എനിക്കുണ്ട്. ये सब बातें मेरे पास है। അതേ കൊട്ടാരത്തിൽ उसी महल में ഒന്നുമില്ലാത്തവളായി एक जो कुछ भी नहीं है, एक ऐसा स्त्री മൂറും കുന്തിരിക്കവുമായി തന്നെത്താൻ ശുദ്ധീകരിച്ച ഒരു എസ്തേർ എന്ന് പറയുന്ന ഒരു സഹോദരിയുണ്ട്. मूर और कुंद्रिकू से लेकर जो जिसने अपने आप को 1 साल वो अपने आप को सुंदरता में और सजाने के लिए 1 साल अपने आप को गुप्त में रखी। നമ്മൾ 2ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. दूसरा अध्याय में हम पढ़ते हैं, रानी का चुनावट के विषय में हम देखते हैं। ഒരു കൊട്ടാരം, एक ही महल, 2 ലക്ഷ്യം. परंतु 2 लक्ष्य में जीने वाले लोग। എന്താ സംഭവിച്ചത്? उधर अवस्था क्या हो गया? എന്താ സംഭവിച്ചത്? उधर क्या हो गया?
പിറ്റേ ദിവസം ഹാമാൻ കൊല്ലപ്പെടുകയാണ്. ये बात बोलने के बाद हामान यहाँ पर ये बात बोलकर अगला दिन क्या हो रहा है, वो मरने वाला है. എസ്തേറിന് സംഭവിച്ചു. और एस्तेर के जीवन में जब वो सुंदरता में अपने आप को समर्पण किया, अगले दिन क्या हो गई, वो रानी बन गई. praise the Lord. एक जन रहस्य में, एक जन प्रकट होकर कार्य कर रहा है. നമ്മുടെ മഹത്വം വെളിപ്പെടാൻ പോകുന്നത്. उसी तरह प्रियो, हमारा महिमा एक दिन प्रकट होने वाला है. प्रियो, നമ്മുടെ സൗന്ദര്യം വെളിപ്പെടാൻ പോകുന്നത്. हमारा सुंदरता प्रकट होने वाला है. നമ്മുടെ സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് തേജസ് പ്രാപിക്കുമ്പോൾ അടുത്ത് നിൽക്കുന്ന ദൂതന്മാർക്ക് തന്നെ നമ്മളെ സാന്നിധ്യം ഭയങ്കരമായിട്ട് എന്ന് പറഞ്ഞാല് ഇവന്റെ അടുത്ത് നിൽക്കാൻ യോഗ്യനല്ല. हम लोग स्वर्ग में जाकर हम लोग जब रूपांतर हो जाएंगे, हम लोग बदल जाएंगे. हमारा शोभा, हमारा चमक, हमारा ये सब बातें वैभव देखकर स्वर्गदूत हमें देखकर वो लोग विस्मय करके बोलेंगे, ये विश्वासी के सामने मैं खड़ा नहीं रह सकता, ऐसा स्वर्गदूत गवाही देगा. സ്വർഗത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ഗബ്രിയേൽ പോലും ഒരു ദൈവ പൈതലിന്റെ ദാസനാണ്. एक स्वर्ग में जो सबसे बड़ा स्वर्गदूत है, जो गब्रियल, जो बड़ा स्वर्गदूत का पद में रहता है, वो एक विश्वासी के सामने नौकर है. പക്ഷെ എസ്തേറിനെ പോലെ परंतु जो एस्तेर के समान, അവൾ രാജാവിനോട് ഒന്നും ചോദിച്ചില്ല. उसने राजा के महल से कुछ भी नहीं मांगी. മറ്റേ പുള്ളി രാജാവിനോട് ചോദിച്ചു വാങ്ങി. परंतु हामान ने क्या किया, वो मांग कर धनी होता रहा. അവിടെ അതിന്റെ 3-ാം അധ്യായം, എസ്തേറിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ एस्तेर का पुस्तक 3रा अध्याय में हम पढ़ते हैं. അനന്തരം അഹശ്വേരോസ് രാജാവ് आगे पहला वाक्य पढ़े. इन बातों के बाद राजा सेरेश ने अगाली हमदाता के पुत्र हामान को उच्च पद दिया हाँ। और उसको महत्व देकर उसके लिए उसके ഓക്കെ बस ആ എന്നാൽ हामान को पदवी दिया करके हम पढ़ते हैं. ആ എന്നാൽ നമ്മൾ എസ്തേർ परंतु एस्तेर ने क्या किया, ഒന്നും രാജാവിനോട് ചോദിച്ചില്ല. उसने राजा से कुछ भी नहीं मांगी. उसने കാരണം ഈ അന്തഃപുരത്തിൽ നിന്നും രാജാവിനെ കാണാൻ വരുന്ന ഒരുക്കപ്പെടുന്ന സ്ത്രീകള് എന്ത് ചോദിച്ചാലും കൊടുക്കണമെന്ന് അവിടെ രാജാവ് കൽപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. പക്ഷേ എസ്തേർ ഒന്നും ചോദിച്ചില്ല. तो जब राजा ने पहले से ही आज्ञा दिया गया था, जो कुंवारी लोग जब आएंगे, वो कुंवारी लोग आकर महल से लेकर रहस्य कमरे तक जाते समय में उसके बीच में वो लोग जो भी बातें देख लेगा और उन लोग ने इच्छा रखा, मांगा तो उनको देखना, ये आज्ञा पहले से ही कन्याओं को मिलना चाहिए करके जब आज्ञा दिया गया था, ऐसे समय पर एस्तेर ने एक भी चीज नहीं मांगा. അവിടെ 13-ാമത്തെ വാക്യത്തിലുണ്ട് 2 का 13 पढ़ेंगे. രാജസന്നിധിയിൽ പ്രൊവിഷൻ ഉണ്ട്. 13-ാം വാക്യം 2:13. 2 का 13 पढ़े. इस प्रकार से वह कन्या जब राजा के पास जाती थी हाँ। तब जो कुछ वह चाहती थी हाँ। रणवास के राजभवन में ले जाए ആ എന്നാ उसको दिया जाता तो उसको दिया जाता था. ആ പക്ഷെങ്കിൽ परंतु എസ്തേറിന്റെ ലക്ഷ്യം എന്തായിരുന്നു? एस्तेर का लक्ष्य क्या था, എനിക്ക് രാജാവിനെ ഒന്ന് കണ്ടാൽ മതി. मैं कैसे भी करके राजा को देख लूं. നോക്കുക. देखिए, കാരണം ഇവളെ നടത്തിയ അന്തഃപുരത്തിലെ ആ പ്രത്യേക വ്യക്തി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, നിന്നെ ഒരുക്കുന്ന എന്തിനു വേണ്ടിയാണ്? രാജാവിനെ കാണാൻ. അതുകൊണ്ട് നീ വഴി കാണണമെന്ന് ചോദിക്കരുത്. ऐसा क्यों हुआ एस्तेर के जीवन में खासियत, क्योंकि उसको अंदर बंद कमरे में जो सुंदर करने के लिए जो खोजा नियुक्त किया करके रखा था, वो जो सेवक था, वो उसने खास बात बोलकर रखा था. ये खोजे का खासियत क्या है, उसको राजा का मन मालूम था, इसलिए उसने पहले ही एस्तेर को बोलकर रखा था, तुझे मैं यहाँ पर क्यों रखा हूँ, राजा को दिखाने के लिए, इसलिए बीच का कोई भी चीजों को तू मांगना नहीं. പക്ഷെ നമ്മൾ വലിയ ബുദ്ധിമാന്മാരായിട്ട് ഇതൊന്നും ഞങ്ങളെ ഏക്കത്തില്ല. परंतु हम लोग क्या करते हैं, हम लोग अति बुद्धिमान लोग हैं. मुझे खोजा, आपने जो बोला मुझे वो सब जरूरत नहीं है, मैं जो चाहता हूं वो मुझे दे दो. എന്താണ് കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ നമ്മളെ അകറ്റുന്നത്? वो क्या क्या बातें हैं जो उस दिन प्रभु के राज्य में हम जाने के बाद प्रभु से हम दूर हो जाएंगे. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ മനസ്സിൽ എന്തെങ്കിലും ഇനി വന്നാൽ തന്നെ इसलिए हमारे मन में कुछ भी बातें आए तो അത് എന്റെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് എടുത്തു മാറ്റണമേ. मेरा हृदय से निकाल कर बाहर फेंक दो प्रभु, എനിക്ക് നിന്നെ മതി. क्योंकि मुझे सिर्फ आप चाहिए, നിന്റെ സൗന്ദര്യം മതി. आपका सुंदरता चाहिए, നിന്റെ കണ്ണ് മതി. आपका नजर आग चाहिए, നിന്റെ ആ ചുണ്ട് മതി. आपका होठ मुझे चाहिए. എത്ര മനോഹരമാണ്. कितना मनोहर बात है प्रियो. സർവാംഗ സുന്ദരനായ ക്രിസ്തുവിനെ കാണുക. हम सर्वांग सुंदर, अति प्रिय, अति सुंदर प्रभु यीशु मसीह को देखने के लिए നാം ഇന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടോ? क्या आज हमारे अंदर आग्रह है क्या, അവൻ നിന്റെ മനോഹരത്വം കാണുവാൻ एक बार प्रभु का शोभा को देखने के लिए അങ്ങനെ ആഗ്രഹിക്കുന്നവരെ അവൻ ആ രീതിയിലാക്കും. जिस लोग ऐसा आग्रह करते हैं कि मैं प्रभु को सुंदरता को देख सकूं, वो लोगों को प्रभु आज उनको सुंदर बना रहा है. കാരണം അവന്റെ ചർമ്മം ചുളിയത്തില്ല. क्योंकि उनका അവന്റെ उनका जो चमड़ा है वो लोग कभी झुरिया नहीं होगा, उनका बुढ़ा नहीं होगा.
അത് ചോദിക്കുന്നവർക്ക് തേജസ്സിന്റെ തേജസ്സാണ് और കിട്ടുന്നത്. ऐसा विश्वासी लोगों को जो प्रभु का मनोहरता सुंदरता आग्रह रखते हैं, उन लोगों को महिमा से महिमा मिलते रहेगा. അവന്റെ കണ്ണുകൾക്ക് ശോഭ കുറയില്ല. उनका आंखों का नजरिया जो प्रकाश है वो कम नहीं होगा, धुंधला नहीं होगा. അവന്റെ സൗന്ദര്യം കുറയുകയല്ല, उनका सुंदरता असुंदरता होगा नहीं, सुंदरता बढ़ते रहेगा, അത് എന്നേക്കുമുണ്ട്. बल्कि वो सुंदरता स्थिर रहेगा. നമ്മൾ ഇത് ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ, परंतु ये सब बातें हम आग्रह कर रहे हैं तो നമ്മള് ഓരോ ദിവസവും ക്രിസ്തുവിനെ സമ്പാദിക്കുന്നവരാണ്. हम लोग उस प्रकार के लोग हैं. एक एक दिन प्रभु को हम पा रहे हैं. प्रभु ही मेरा धन है बोलकर प्रभु मेरा धन बन गया. അവനെ നേടുന്നവരാണ്. प्रभु को कमाने वाले लोग हो गए. എന്റെ പ്രാണനെ ഞാൻ വിലയേറിയതായി കാണുന്നില്ല. मैं मेरा प्राण को मूल्य नहीं समझता. ഒന്ന് കാര്യം മാത്രം ഞാൻ एक ആഗ്രഹിക്കുന്നു. ही बात मैं आग्रह रखता हूँ. ഞാൻ പുറകിലുള്ളത് മറന്നിട്ട് मैं पिछले वाले बातों को भूल कर ലോകം ആഗ്രഹിക്കുന്നതിനെ ഞാൻ തള്ളിക്കളഞ്ഞിട്ട് संसार जो आग्रह रखता है, इच्छा दिखता है, उस सबको बाहर फेंक कर ഞാൻ അവനെ ചോദിക്കും. सामने रखने वाला मसीह को मैं उनको मैं पूछूंगा. എനിക്ക് അവനെ വേണം. मुझे वो प्रभु चाहिए. എനിക്ക് അവനെ മുഴുവനും വേണം. मुझे वो प्रभु को पूर्ण रीति से അവന്റെ चाहिए. പൂർണ്ണ സൗന്ദര്യത്തോടെ വേണം. उनको पूरा संपूर्ण सुंदरता में मुझे चाहिए. പ്രിയമുള്ളവരെ, हे प्रियो, നമ്മൾ എന്ത് ചോദിക്കാനാണ് നമ്മൾ എന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്? आज हम लोग प्रभु के विश्वासी जीवन में जीते समय में प्रभु से क्या मांगने का इच्छा हम रखते हैं? ഏത് പ്രതികൂല സാഹചര്യത്തിലും कोई भी प्रकार का परिस्थिति क्यों ना है, നമ്മുടെ ആവശ്യങ്ങൾ പറയാതെ, हमारा जरूरत को बोले बगैर ही, നിന്റെ ദാനത്തെ അല്ല, प्रभु तेरा दान को नहीं, നിന്നെ തന്നെ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मुझे आप ही चाहिए. അങ്ങനെയുള്ളവരെ ദൈവം ആരാക്കാൻ പോകുന്നറിയാമോ? ഐസേ- അങ്ങനെയുള്ളവരെ കുറിച്ചാണ്. ഐസേ ലോഗോं को प्रभु क्या बदलने वाला है? സ്നേഹിക്കുന്നവരെ, ഈ ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിക്കാത്തവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ് എന്ന് इसलिए പറഞ്ഞാൽ जो कोई प्रभु को ये सब बातें चाहना चाहिए था, प्रभु से प्रेम करना चाहिए था, ऐसा प्रभु को पूरे मन से प्रेम नहीं किया, वो लोग श्रापित है. उसका मतलब ये है നമുക്കും അവരും തമ്മിലുള്ള വിടവ് മാറ്റണം. हमें हमारे जीवन में जो भी रुकावट की बातें हैं, वो सब रुकावट को हटाना है. നമ്മുടെ മനസ്സവനെങ്കിലേക്ക് തുറക്കണം. हमारा मन को पूर्ण रीति से प्रभु के सामने खोलना है. ഇതൊക്കെ നമ്മുടെ 81 സംഘത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. നിന്റെ വായ വിസ്താരത്തിൽ തുറക്ക എന്ന് പറഞ്ഞ അക്ഷരീയ നാവിനെ കുറിച്ച്, വായയെ കുറിച്ചല്ല, നമ്മുടെ ഹൃദയത്തെ വിസ്താരത്തിൽ തുറക്കണം എന്ന്. എന്നാൽ ഞാൻ ആ ഹൃദയത്തിൽ എന്നെ തന്നെ കൊണ്ട് നിറയ്ക്കും. 81 भजन संगीता में इस तरह लिखा है कि तुम अपना मुंह को पूर्ण रीति से खोलो, विस्तार से खोलो, तो मैं अपने आप को दे दूंगा. तो मुंह खोलने का मतलब क्या है? अपना हृदय को पूर्ण रीति से खोलने का अर्थ में है. പക്ഷേ അവിടെ 10ാം വാക്യം, 81 का 10 में हम पढ़ते हैं, നിന്നെ മിസ്രയീമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്ന യഹോവയായ ഞാൻ നിന്റെ ദൈവമാകുന്നു. मैं वो यहोवा परमेश्वर हूँ जिसने तुझे मिस्र देश से बाहर लाया. നിന്റെ വായു വിസ്താരത്തിൽ തുറക്ക, अपने मुंह को विस्तार से खोलने बोलो. ഞാൻ അതിനെ നിറയ്ക്കും. मैं उसे भर दूंगा. സഭ എന്താണ്? कलीसिया कौन है? എല്ലാത്തിന്റെ എല്ലാം നിറവായിരിക്കുന്ന സഭയെ നിറയ്ക്കുക എന്നുള്ളതാണ് ദൈവാഗ്രഹം. അവന്റെ സൗന്ദര്യം കൊണ്ട്, മണ്ഡലി, അവന്റെ മഹത്വം കൊണ്ട്, അവന്റെ തേജസ് കൊണ്ട്, അവന്റെ ലാവണ്യം കൊണ്ട് സഭയെ നിറയ്ക്കാൻ ഒരു ഔട്ട്ലെറ്റ് ദൈവം കണ്ടിരിക്കുകയാണ്. അതാണ് സഭ. मंडली कौन है? मसीह का संपूर्णता है, पूर्णता की पूर्णता है मंडली. मसीह का पूर्णता है मंडली. उस मंडली को प्रभु क्या चाहता है? पूर्ण रीति से उसको भर दे. उनका प्रेम, उनका चाहत, उनका सुंदरता, उनका मनोहरता, ये सब प्रभु का गुण से पूर्ण रीति से मंडली को भरना चाहता है. നമ്മൾ എസ്തേറിന്റെ പുസ്തകത്തിൽ കണ്ട ഹാമാൻ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തിയും എസ്തേർ എന്ന് പറയുന്ന ഒരേ കൊട്ടാരത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന രണ്ടുപേരുടെ ജീവിതാന്ത്യം എങ്ങനെയാണ് സംഭവിച്ചത്? हमने एस्तेर का पुस्तक में हमने दो प्रकार के लोगों के बारे में पढ़ा, हामान के बारे में, एस्तेर के बारे में. दोनों एक ही महल में वो लोग बढ़ रहे थे. उन दोनों का अवस्था क्या हो गया हमने देखा, ഒരുമിച്ച് സംഭവിച്ച കാര്യമാണ്. और साथ में हुआ घटना है वो. എസ്തേർ രാജ്ഞിയായി ആ ദിവസം തന്നെ ഹാമാൻ കൊല്ലപ്പെട്ടു. एस्तेर जब रानी बन गया, अगला दिन क्या हो गया? हामान को मारने का आगे आ गया. എല്ലാവരും വർണ്ണിക്കാൻ ധാരാളമായ കാര്യങ്ങളുണ്ടായി. क्योंकि और हामान के पास क्या है? तारीफ करने के लिए उसके पास क्या क्या है? बड़ाई करने के लिए बहुत से बातें था. എസ്തേറിന്റെ രാജാവ് മാത്രം. परंतु एस्तेर के पास राजा के अलावा और कुछ भी नहीं था. പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് അവന്റെ മനോഹരത്വം കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. इसलिए प्रियो, सब लोग हम लोग प्रभु का मनोहरता को देखने के लिए इच्छा रखें. Praise the Lord. प्रेज़ द लॉर्ड. तो अपन प्रभु को नजदीक से देखना चाहता है, दूर से? प्रेज़ द लॉर्ड, है ना. हमारे जीवन में ये उसके लिए अभी समय है. मैं आप लोगों को विलियम बूथ का जीवन का अनुभव बताया, ये सब वो बात को दिखाता है कि नहीं? मतलब आज हम कितना प्रभु के निकट लिपटे रहेगा, वो उस टाइम पर भी उतना निकटता में हम लोग प्रभु के निकट रह पाएगा और प्रभु को देख पाएगा. तो सबसे बड़ी बात है प्रियो, हमारे जो भी प्रभु की उपस्थिति में जो आलोचना पाता है,
ये हमारे लिए एक तो हम प्रभु का आगमन के एकदम निकटता में, मैं आपको बोलता हूँ किसी कारण भी है ना, मतलब प्रभु की उपस्थिति में आएगा तभी हमको ये सुनने का मौका मिलेगा। और जब सुनने का मौका मिलेगा तो हमारे जीवन में प्रभु रूपांतर प्रक्रिया करेगा ही, क्योंकि वचन वो काम करता है, वचन में वो सामर्थ्य है। जो व्यक्ति वचन सच्चा दिल से सुनता है उसके जीवन में बदलाव होता ही है, मन फिरावट होता ही है ना। परंतु अगर हम कोई भी पाप छिपा कर रखेगा तो क्या होगा, दूर होगा, दूर होगा। और दूसरी बात, पाप हमारा दृष्टि को भी अंधा करेगा, पाप हमारे दृष्टि को भी अंधा करेगा। इसलिए हमारे लिए सबसे बड़ी बात है कि हमें मतलब हरेक से मेल मिलाव में रहना है और एक पवित्रता का खोज में लगा रहना, क्योंकि पवित्रता के बिना कोई परमेश्वर को कदापि नहीं देखेगा। वहां पर वो शब्द हमने पीछे दिन में भी ध्यान किया, वो किसी कारण मतलब जैसा देखना चाहिए उसे देख नहीं पाएगा। देखने की इच्छा है कि नहीं, है ना प्रियो, बहुत बड़ी बात है ना। इसलिए अभी ये सारे बातों के लिए लोगों को प्रोत्साहन करता है, लेकिन कई बार प्रोत्साहन भी लोगों को बुरा लगता है ना। आज भी कितनी लोग लापरवाही से संगति में नहीं आया, है ना। अभी आप देखो, अभी उसको वापस ऐसा समय मिलेगा, ऐसा मौका मिलेगा नहीं प्रियो। मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु की उपस्थिति का, प्रभु का संगति का गौरव तक लोग भूल जा रहा है, क्योंकि प्रभु हमें हमारे लिए कितना बड़ा कार्य किया, हमें कहाँ के लिए चुना, आज हमारे कर्तव्य क्या है, ये बात ना जानने के कारण विरोधी हमें धोखा दे रहे हैं। तो सबसे बड़ी बात, हमें कितना अधिक स्वर्गीय ज्ञान से भरना चाहिए। रोज रोज कल से बढ़कर के हम प्रभु के आगमन का निकटता में है, तो हमारा तैयारी भी किस रीति में, ये बात को हमें जानना चाहिए। हमेशा उस अनंतता का दर्शन होना चाहिए। आज कई प्रकार कई रीति में हम लोग आत्मिक अवस्था में लोग जाने अनजाने वो मतलब धीमा पड़ते जा रहा है। धीमा पड़ने का कारण क्या है, पाप है। दिल में विश्वास त्याग, दिल का विश्वास त्याग हमको संगति का गौरव को नष्ट कर देता है। तो इसलिए अपने आप को हमें परखना चाहिए, अपने आप को जांचना चाहिए, मेरे अंदर प्रभु का प्रति भूख बढ़ रहा है कि नहीं है, मैं और भी प्रभु के संगति को अधिक चाहता है कि नहीं, क्योंकि वही वचन कहता है। इसलिए जो पवित्र है अपने आप को और भी पवित्र करो, जो मलिन है उसको छूट दे दिया। लेकिन प्रियो, हम लोग एक बात को जानना, वो उसका अवस्था अनंत काल के लिए कहां पर रहेगा, है ना, कहां पर रहेगा। हमें प्रभु अपनी निकट रहने चाहने लायक एक जीवन बिताना आज ये जीवन में हमारे लिए जरूरी बात है ना। इसलिए अनेक लोग हम एक दूसरे को प्रोत्साहन करता है तो कोई बुरा नहीं मानना भी है, वो बहुत ये तो हमें बहुत ज्यादा प्यार करता है इसलिए हमको ये प्रोत्साहन दे रहा है, ऐसे समझना चाहिए। और ऐसा नहीं है तो अभी हम लोग किसी को भी पूछेगा तो भाई आप कल क्यों नहीं आया, कई लोगों को अच्छा नहीं लगता। अरे इसका मतलब क्या है कि ऐसा भी प्रोत्साहन करने के लिए जाएगा तो लोगों को बुरा माने, इसका मतलब उनका दिल कितना मतलब कपड़ता से भरा हुआ है। ये बात है भाई, लोग जाने अनजाने मतलब प्रभु से दूर दूर जा रहा है। एक एक दिन का संगति से दूर जाने के टाइम पर आपको मालूम है अनंतता में कितना दूर गया। आप तो इधर तो आपको लगता होगा बहुत थोड़ा सा दूर हुआ, परंतु अनंतता के लिए बहुत बड़ा दूर हो गया है, क्योंकि हमको प्रभु इतना अच्छा नहीं लग रहा है। प्रभु का भक्तों के लिए मैं एक बात आपको देता हूं, अभी तो इतनी संगति मिल रहा है और जो कितने जगह पर लोगों को संगति नहीं मिल रहा है। अभी आप देखो ना, अभी मतलब इंडिया में कितने जगह पर बाढ़ के कारण लोगों को अपना घर भी चला गया, सब कुछ चला गया है। अभी आप देखो उन लोग कहां से उनको संगति मिलता, कोई संगति नहीं, खाने पीने के लिए नहीं, इधर सब कोई सुविधा दे करके लोग कहा करके सो रहा है, संगति करने के समय में आराम करता है ना। कितना बड़ा दुख की बात है। लोगों को प्रभु के प्रति ये लोग दानों में आनंदित है, दादा में नहीं। हमें कहां पर आनंद होना चाहिए, हाँ दादा में, प्रभु में हमें आनंदित रहना है। प्रभु के साथ का संगति आज कैसा है ये बात को हमें परखना है, क्योंकि कई प्रकार कई रीति में हमारा आत्मिक हमारा दर्शन नष्ट करने के लिए विरोधी कोशिश में मैं आग्रह करता हूँ हर एक लोग प्रियो हमें एक दूसरे को प्रोत्साहन करना है ना। मतलब प्रभु से जो पाने वाला उस अनंतता का जो आशीष की बातें जो है
वो शेयर करना, ये बहुत जरूरी बात है। तो प्रभु सबको सहायता करे। आइए समय हम अपने आप को समर्पण करते हुए आज जो भी प्रभु ने वचन से हमसे बात किया प्रियो, जरूर हमारे अवस्था जान करके प्रभु हमसे बोलता है ना। प्रभु का पवित्र आत्मा मतलब जरूर अगुवाई करता है और वो आत्मा में बोलता है, वो मंडली के लिए वो देता है। तो निश्चय हमें उसको ध्यान से सुन करके हमारे जीवन में अमल करना हमारा कर्तव्य है। तो हर एक दिन प्रभु जो हमारा अवस्था जानकर हमसे बोलता है, इसलिए आज भी प्रभु ने हर एक लोगों को ये प्रोत्साहन दिया है, हर एक से हम एक दूसरे से मेल मिलाप में रहना, प्यार में रहना। प्रियो स्वर्ग में हर एक के साथ का प्यार के अलावा कुछ नहीं, वहां पर कोई दुश्मनी नहीं, कोई मतलब नफरत नहीं, कड़वाहट नहीं, है ना। तो ये सब यहाँ पर हमारे दिल से परख करके, हमारे जीवन को परख करके, उन सारी बातों को दूर करके पवित्रता में सिद्धता की ओर बढ़ना, ये हमारा कर्तव्य है। हमें बुलाने वाला प्रभु बोलता है, मैं जो तुम्हें बुलाता है मैं पवित्र हूँ, इसलिए तुम भी पवित्र पवित्र हर चाल चरण में पवित्र बनना प्रियो, हर चाल चरण में। इसलिए सच्चा पवित्र जीवन बिताते हुए, विजयी और फलदायी जीवन बिताते हुए प्रभु के आगमन की बात होने के लिए प्रभु सबको साझा करे, प्रभु को महिमा मिले। आमीन। आइए